आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। 1000 फूट राष्ट्रध्वजाची सर्वात मोठी तिरंगा रॅली लायन्स क्लब परभणीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट दिनानिमित्त काढण्यात आली। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब परभणी मेनच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रसन्मान पथदर्शन व 1000 फूट राष्ट्रध्वजाची तिरंगा रॅली काढण्यात आली। परभणी शहराच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या रॅली 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। परभणीचे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी सपत्नीक हिरवी झेंडे दाखवून या रॅलीचे उद्घाटन केले। परभणी शहरातील शनिवार बाजार येथून या रॅलीचा प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात या रॅलीचा समारोप झाला। या भव्य अशा राष्ट्रीय सोहळ्यात शहरातील शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत शाळेचे बॅनर, बँड व स्काउट गाईड, एनसीसी गणवेशातील विद्यार्थी सहभागी झाले होते। लायन्स क्लब परभणी मेनच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोहार तसेच प्रमाणपत्रही देण्यात आले। सोबतच सर्वात जास्त संख्येने सहभागी असणाऱ्या सर्वांना सर्वोत्कृष्ट सादरीकरण व सर्वोत्कृष्ट बँड असे 3 पारितोषिके देण्यात आली। सदरील रॅलीमध्ये लायन्स ॲडव्होकेट अशोक सोनी, लायन्स डॉक्टर श्रीकांत मनियार, रिजन चेअरमन पर्सन लायन्स प्रिया ठाकूर, झोन चेअरपर्सन लायन्स तुषार मराठे, लायन्स डॉक्टर प्रवीण धाडवे, लायन्स क्लब प्रिन्सचे उल्हास नावेकर, विद्यार्थी, पालक, नागरिक, व्यापारी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला। सदरील रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसन्मान उपप्रमुख लायन्स हैदर अली जिवानी, लायन्स विजयश्री श्रीमाळी, लायन्स क्लब परभणी मेनचे अध्यक्ष लायन्स अरुण अविटाक, सचिव लायन्स नितीन पारवेकर, कोषाध्यक्ष लायन्स राहुल जयस्वार, लायन्स विजय डावरे, लायन्स अनिल कानसुरकर, लायन्स सुहास बिडकर, लायन्स श्रीराम गर्जे, लायन्स दीपक पाठक, लायन्स शैलेश मल्होत्रा, लायन्स प्यारे अली लालानी, लायन्स राहुल जावळे, लायन्स दिलीप चित्रवार, लायन्स अमर अग्रवाल, विशाल वंटमार, सुनील गवते, गणेश रुद्रवार, डॉक्टर विनायक कुलकर्णी, प्रकाश बेरजे, ॲडव्होकेट विनय कुलकर्णी, रवी किरण सिरडोणकर, अनिल महागावकर आदींनी प्रयत्न केले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आज 15 ऑगस्ट यानिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी जिल्ह्यामध्ये सर्व स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार, विद्यमान आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक बंधू भगिनी, शालेय विद्यार्थी, जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय विभाग यांनी आजचा हा 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहाने सर्व ठिकाणी साजरा होत आहे। या ठिकाणी लायन्स क्लबच्या माध्यमातून 1000 फूट तिरंगा, मला वाटतं परभणी जिल्ह्यातला हा पहिला विक्रम आहे की 1000 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 1000 फूट तिरंगा रॅली या ठिकाणी सुरू आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा, घर घर तिरंगाचं खरं प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच हा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम परभणी जिल्ह्यात सर्व शाळा, कॉलेज, सर्व शासकीय कार्यालयामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत आहे। यामध्ये विशेष करून शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक आणि सैन्य दलातले सुद्धा माजी अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। आणि आपण आज पाहतोय त्या 1000 फूट ध्वज 1000 विद्यार्थी घेऊन यांचं संचलन, सुंदर संचलन सुरू आहे। मी परभणीकरांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक्यू सर। ठीक आहे। हो सर। आपला राष्ट्राचा ध्वज आपला मान, सन्मान, अभिमान असतो व त्या अभिमान आपण तेवढ्याच मोठ्या पद्धतीने जपला पाहिजे। म्हणून परभणी शहराच्या इतिहासात प्रथमच लायन्स क्लब परभणी मेनच्या वतीनं 1000 फुटी राष्ट्रध्वजाची तिरंगा रॅली आपण इथं काढलेली आहे। त्यासोबतच राष्ट्रध्वज सन्मान पथदर्शन हे पूर्ण परभणीकरांनी या ठिकाणी लायन्स क्लब परभणी मेनच्या माध्यमातून या ठिकाणी अनुभवलेलं आहे। लायन्स क्लब परभणी मेन 1 ऑगस्टपासून या तिरंगा रॅलीची तयारी करत आहे। किमान 50 शाळेमध्ये, विविध शाळेमध्ये आम्ही या उपक्रम नेलेला आहे व मला सांगायला अभिमान होतोय की प्रत्येक शाळेचा या ठिकाणी सहभाग आहे। 2000 विद्यार्थी व 1000 फुटी ध्वज एवढी मोठी विशाल रॅली परभणीच्या इतिहासात प्रथमच निघालेली आहे। आमच्या लायन्स क्लब परभणी मेनचे ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन हैदर अली जिवानी व विजय श्रीमाळी यांनी अथक परिश्रम घेऊन हा तिरंगा रॅली या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेली आहे। मी सर्व परभणीकरांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो
व लॉयन्सच्या या उपक्रमातून आम्ही परभणीकरांच्या सेवेत असेच विविध उपक्रम वर्षभर घेऊन येत राहू याची ग्वाही देतो. जय हिंद, जय भारत.